माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पक्षातील जवळपास 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया देखील सुरू केल्याचं वृत्त काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि ते स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाने संपूर्ण खासदारांना 18 जून रोजी दिल्लीतील बैठकीस उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात यावरून बंडखोरीचं खरं चित्र जे हे स्पष्ट होईल. सध्या ठाकरे गटासोबत कोण आहे तर चला जाणून घेऊया. ठाकरे गटासोबत सध्या आहेत अनिल देसाई, विनायक राऊत, राजाभाऊ वारजे हे 3 खासदार सध्या ठामपणे पक्षासोबत उभे असल्याचं मानलं जात आहे. ठाकरे गटासाठी एक संपूर्ण महत्वाची दिलासादायक बातमी म्हणजे की असं सूत्रांच्या माहितीनुसार बंडखोर मानले गेलेले जे 6 खासदार आहेत त्यापैकी ओमराजे निंबाळकर असतील, संजय दिना पाटील असतील, हे दोघेही ठाकरे गटाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात असं सध्या सूत्रांचं म्हणणं आहे आणि चर्चा देखील तशी आहे. तसेच त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केल्याची खात्री अद्याप झालेली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ते पुन्हा ठाकरे गटात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यामध्ये आता पुढे नक्की काय होऊ शकतं तर चला जाणून घेऊया. पुढे नक्की यामधनं काय पर्याय मार्गे असतील किंवा काय उपाययोजना असतील. तर 18 जूनच्या बैठकीला कोण उपस्थित राहतं याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. जर 2च खासदार परत आले तर ठाकरे गटाची ताकद काही प्रमाणामध्ये वाढू शकते. पण जर 6 खासदारांचा स्वतंत्र गट लोकसभा अध्यक्षांनी मान्य केला म्हणजे त्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळं अंतिम चित्र बैठकीनंतर स्पष्ट होईल. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं काही खासदारांनी किंवा जे बंड पुकारण्यात आलेलं आहे तर या संपूर्ण बंडामागे काय षडयंत्र असू शकतं, कोणी षडयंत्र रचला असेल आणि जो सध्या निर्णय खासदारांनी घेतलेला आहे बंड करण्याचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून एक स्वतंत्र गट स्थापन करण्याचा, तर यामधून तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीनं आपल्या राजकारणामध्ये एका चिन्हावरती आपण निवडून येतो आणि लगेच आपण त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपण आपला एक वेगळा गट निर्माण करतो किंवा कुठल्या तरी एका दुसऱ्या पक्षामध्ये आपण तिथं पक्ष प्रवेश करतो. तर एकंदरीत ह्या ज्या काही गोष्टी गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की या गोष्टी व्हायला हव्यात की नाही? कारण की मतदार ज्यावेळेस मतदान करतो तर ते उमेदवार उभा असलेल्या एका चिन्हावरती तो देत असतो, कारण की त्याला त्या पक्षावरती विश्वास असतो, त्या उमेदवारावरती विश्वास असतो. तर निवडून आल्याच्या नंतर जे उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या करतात, स्वतःचा गट तयार करतात आणि मतदारांचा भ्रमनिरास यामधून होत होतं. तुम्हाला काय वाटतं की या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे का? आणि बसला पाहिजे तर कसा तो बसला पाहिजे? आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.